नमस्कार मित्रांनो, माझं नाव वैष्णवी चिपकाटे। तर आज आपला न्यू टॉपिक स्टार्ट होणार आहे। कोणता न्यू टॉपिक? पाथ ऑफ वॉटर अक्रॉस द रूट्स। आता बघा, आपण याच्या आधी आपला कोणता चॅप्टर सुरू आहे? चॅप्टरचं नाव प्लांट वॉटर रिलेशन। याचा आपला लेक्चर नंबर 5 सुरू होत आहे। ठीक आहे, लेक्चर नंबर 5। तर याच्यामध्ये बघा, याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं होतं की जो वॉटर आहे तो रूट हेअरच्या थ्रू ऍब्झॉर्ब होतो। मग रूट हेअर मधून कसा ऍब्झॉर्ब होतो ते पाहिलं आपण। इम्बिबिशन होते आधी, नंतर ऑस्मोसिस होते, डिफ्युजन होते, नंतर ऑस्मोसिस होते आणि ऑस्मोसिसच्या थ्रू जो वॉटर आहे तो सीधा व्हॅक्यूल मध्ये येतो। मग व्हॅक्यूल मधून इथपर्यंत वॉटर येतो। आता इथून रूट मधल्या सेल्स सुरू होतील। आता रूट मधल्या सेल्स सुरू कशा होतील बघा, अशा पद्धतीने रूट मध्ये सेल्स असतील। तर ते स्ट्रक्चर आपण पाहू। तर इथून आता वॉटर कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होणार आहे, वॉटरचा पाथ काय असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। ओके, तर बघा काय म्हणताय, पाथ ऑफ वॉटर अक्रॉस दी रूट्स। आता रूट मधून वॉटर वरती कसं जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर काय आहे, वॉटर इज ऍब्झॉर्ब बाय रूट हेअर। आणि बघा, तुमची पुस्तक नेहमी तुमच्या समोर ठेवा। ठीक आहे, मी तुमच्या पुस्तकच्या पूर्ण हायलाइट करून सांगत आहे, पुस्तकालाच हायलाइट करून देत आहे, पूर्ण पुस्तक मधला वर्ड टू वर्ड समजावून सांगत आहे। ओके, म्हणून नेहमी जेव्हाही तुम्ही लेक्चर पाहाल तेव्हा तुमचे पुस्तक तुमच्या समोर असायला पाहिजे। ओके, तर बघा, वॉटर इज ऍब्झॉर्ब बाय रूट हेअर सेल्स थ्रू इम्बिबिशन, डिफ्युजन, ऑस्मोसिस सबसिक्वेंटली। आपण पाहिलंच होतं या आधी की काय पाहिलं, वॉटर कोणत्या कोणत्या प्रोसेसने ऍब्झॉर्ब होते। आधी इम्बिबिशन होते, नंतर डिफ्युजन होते आणि नंतर ऑस्मोसिस होते, हे आपण पाहिलं। आता हे इथपर्यंत वॉटर आलेलं आहे, मग इथून व्हॅक्यूल मधून वॉटर इकडे येईल, ते इथून पुन्हा अटकेल ना, कारण इथं सेल्स आहेत। आता इथून वॉटर समोर कसं जाणार आहे ते बघा। तर बघा, कन्सिक्वेंटली द सेल्स बिकम्स टर्जिड। मग आता इथं काय होते, इथपर्यंत वॉटर आला तर मग इथून सेल्स काय होतात, टर्जिड होतात, फुगत जातात, कारण त्यांच्यामध्ये पाणी भरत जातो। ओके, तर बघा, cells become turgid, its turgor pressure increase but its dpt value decrease, therefore the immediately adjacent cortical cell inner to it has more dpt value because of its osmotic pressure is more। आता बघा, या ठिकाणी म्हणत आहे की सेल्स टर्जिड होत आहेत, पण त्यांची जी डीपीडी आहे ती कमी होत आहे। आता सेल टर्जिड होत आहे म्हणजे डीपीडी कमीच होणार आहे ना, म्हणजे सेलमध्ये जास्त पाणी भरत आहे। तर पाणी जेवढं जास्त भरेल तेवढीच तहान कमी होईल। तर तहान कमी होत आहे तर काय होते बघा, समजा इथपर्यंत पाणी आला, आता इथं या सेलमध्ये पाणी आलं तर ही सेल काय होईल, टर्जिड होईल। सेल टर्जिड झाली म्हणजे हिचे डीपीडी कमी झालं। आता ही टर्जिड झाली पण हिच्या बाजूची जी आहे तिच्यामध्ये पाणी कमी आहे, आणि आपण पाहिलं होतं की पाणी कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होतं, कमी कॉन्सन्ट्रेशन कडून जास्त कॉन्सन्ट्रेशन कडे। म्हणजे जिथं वॉटरचे मॉलिक्युल्स जास्त आहेत तिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे वॉटर ट्रान्सपोर्ट होतो। म्हणजे जिथं जास्त पाणी आहे तिथून कमी पाण्याच्या पार्ट कडे किंवा सेल कडे वॉटर काय होईल, ट्रान्सपोर्ट होईल। तर बघा, हा जो वॉटर आहे हा डीपीडी मुळे ट्रान्सपोर्ट होत आहे। कशामुळे? डीपीडी, तहानमुळे। आता बघा, ही वॉटर टर्जिड झाली, हिचे डीपीडी कमी झाला, समोरच्या सेलचे डीपीडी काय आहे, जास्त आहे, म्हणून हा जो वॉटर आहे तो कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होईल की ही जी सेल आहे टर्जिड, इथं जास्त पाणी आहे तर जास्त पाण्याकडून कमी पाण्याकडे, मग ही भरेल, मग हिच्यामध्ये दुसरं पाणी येईल या सेलमध्ये, मग ही भरल्यावर मग हिच्या जवळची जी सेल आहे तिला पाण्याची गरज असेल, मग ती भरेल, मग असं समोर 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 अशा पद्धतीने पाणी हा ट्रान्सपोर्ट होत राहील। आता बघा काय म्हणत आहे समोर, therefore cortical cells, आता cortical सेल काय असतात ते सांगते मी, ऐका आधी। therefore cortical cells will suck water from the turgid root hair cell, it then becomes turgid, the flaccid root hair cell now absorb water from soil। आता बघा की बरं, मी असं नाही सांगत, हा रूटचा स्ट्रक्चर झाला, मी तुम्हाला आतमधला स्ट्रक्चर समजावून सांगते। बघा, हे रूट हेअर्स आहे, इथून पाणी कसं येतो ते पाहिलं आपण, इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस। मग आता हे रूट चालू झाले, तर रूट मध्ये काय असतात, कॉर्टिकल सेल्स असतात, कॉर्टिकल सेल्स।
म्हणजे आधी इपिडर्मिस असेल आणि इपिडर्मिसच्या नंतर सुरू होतील ते कॉर्टिकल सेल्स. इपिडर्मिसला दुसरं नाव काय आहे? इपिब्लेमा सेल्स. ओके, तर हे कॉर्टिकल सेल्स आहेत. याच्यामधून पाणी कसं ट्रान्सपोर्ट होईल बघा. लक्षात द्या, या सेल्स मधून पाणी ट्रान्सपोर्ट कसं होईल? हे कॉर्टिकल सेल्स आहेत. त्याच्यानंतर बघा, या सेल्सच्या नंतर एक असते एंडोडर्मिस. काय असतं ते सांगते मी समजावून. एंडोडर्मिस, एंडोडर्मिसच्या मध्ये असते एक स्टील आणि नंतर असते पेरिसायकल. पेरिसायकल रूटच्या आतमध्ये कसं असते बघा. आणि नंतर असते बाजूला, इकडे अशी समजा, इकडे बाजूला आहे फ्लोएम. फ्लोएम, फ्लोएम म्हणजे असा पाईप जो फूड ट्रान्सपोर्ट करतो. ही आहे फ्लोएम. आणि फ्लोएमच्या नंतर ही जी दिसत आहे तुम्हाला अशी डबल लेअर वाली, ही झायलम. ठीक आहे, पूर्ण नाही काढत मी, थोडीशीच काढते. समजलं ना? पण समजत आहे का? काही अडचण तर नाहीये ना? लक्ष द्या. आता रूट जो वॉटर जो आहे तो कुठून ऍब्सॉर्ब होत आहे? रूट हेअर मधून. आता रूट हेअर मधून वॉटर इथपर्यंत आलेला आहे. आता वॉटरला इथून समोर जायचं आहे, तर याचं पाथवे कसं असणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला याचं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहेत हे काय आहेत? रूट हेअर्स. रूट हेअर्स, हेअर्स. ठीक आहे, हे जे ह्या सेल्स आहेत ह्या असतात कॉर्टिकल सेल्स. कॉर्टिकल सेल्स किंवा यांना आपण कॉर्टेक्स म्हणतो. काय आहे हा? कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या नंतर असतो एंडोडर्मिस. एंडोडर्मिस आणि ही आहे बाहेरची इपिडर्मिस. ठीक आहे, इपिडर्मिस. एंडोडर्मिसच्या आतमध्ये मधात असते स्टील. स्टील म्हणजे हिला सुबेराइज कॅस्पेरियन स्ट्रिप म्हणतात. कॅस्पेरियन स्ट्रिप. आणि नंतर असते पेरिसायकल. सायकल. त्याच्यानंतर असते फ्लोएम आणि ही झायलम. तर हा आहे पाथवे. आता इथपर्यंत पाणी आलेलं आहे. या पाण्याला कुठून जायचं आहे आता? कॉर्टेक्स पार करून, एंडोडर्मिस पार करून, कॅस्पेरियन स्ट्रिप पार करून, पेरिसायकल पार करून नंतर झायलम मध्ये जाता येईल. तर आता पाणी कशा पद्धतीने जाईल हे बघायचं आहे. तर तुम्हाला सेंट्रल आयडिया मिळाली का? पाण्याचं पाथ कसं असणार आहे? इथपर्यंत आपण पाहिलंच की इम्बिबिशन, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस होत होता आणि पाणी इथपर्यंत येत होता. झाला. आता समोर कसं जाईल बघा. काय म्हणत आहे? water from the turgid cortical cells is sucked by the inner cortical cell and process goes on. Thus the gradient of suction pressure is developed from the cell of epiblema to the cortex of the root. तर बघा, वॉटर फ्रॉम टर्जिड सेल. आता इथपर्यंत वॉटर आलेला आहे. आता वॉटर इथपर्यंत आलाय तर कुठे जाईल? या सेल मध्ये जाईल. आणि या सेल मध्ये वॉटर गेला तर ही सेल काय होईल? एकदम भरून जाईल ना, टर्जिड होईल. आणि ही सेल टर्जिड झाल्यावर, आता ही सेल टर्जिड झाली, बाकीच्या सेल मध्ये वॉटर आहे का? नाहीये. म्हणजे काय होईल? ही सेल टर्जिड झाली तर बाकीची दुसरी सेल, ही जी फ्लॅसिड सेल आहे, इथला पाणी सक करेल का? खिचून घेईल का? कारण या सेल मध्ये जास्त पाणी आहे, याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे पाणी नेहमी कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होईल? जास्त पाण्याच्या ठिकाणाकडून, सेलकडून कमी पाणीवाली आहे. तर इथला टर्गर डीपीडी कमी झाला, इथला पण या सेल मधला डीपीडी जर जास्त आहे ना, तर हा जो वॉटर आहे हा पुन्हा कुठे कोणत्या सेल मध्ये ट्रान्सपोर्ट होईल? या समोरच्या सेल मध्ये. मग अशा पद्धतीने असं मला सांगा, हे एकच रूट हेअर असेल का? भरपूर रूट हेअर असतात. तर हे भरपूर रूट हेअर इकडे पाणी टाकत जाते. तर बघा, मग या सेल मध्ये जाईल, या सेल मधून मग ही सेल भरेल. ही सेल भरल्यावर मग ही खाली होईल ना. तर ही जी खाली होणारी सेल आहे, मग ही काय करेल? पुन्हा इथून या रूट हेअर मधून दुसरा पाणी घेईल आणि मग ही सेल समोरच्या सेलकडे ट्रान्सपोर्ट करेल. मग ही खाली होईल, मग ही इथला पाणी इकडे जाईल. समजत आहे का पाणी कसं ट्रान्सपोर्ट होईल? तर बघा, आणि डीपीडी मुळे पाणी ट्रान्सपोर्ट
होतो हे लक्षात ठेवा. कन्सिक्वेंटली वॉटर मूव्स रॅपिडली अक्रॉस दी रूट थ्रू लूजली अरेंज्ड सेल्स ऑफ कॉर्टेक्स. ह्या जे सेल्स आहेत ह्या लूजली अरेंज असतात, ठीक आहे, यांच्यामध्ये गॅप असतात, ठीक आहे. तर ह्या गॅप्स यांच्यामधून सुद्धा पाणी ट्रान्सपोर्ट होतो. कसं होतं ते पाहायचं आपल्याला. तर बघा, followed by the passage of cells of endodermis and finally into the cell of pericycle. Protoxylem is a close to the proximity of the pericycle. तर पाणी अशा पद्धतीने जात इथपर्यंत पोहोचते. इथून पोहोचला की एंडोडर्मिसला क्रॉस केलं, एंडोडर्मिस वरून क्रॉस झालं, पेरिसायकल क्रॉस झाली की नंतर इथे झायलम. झायलमचे दोन प्रकार असतात, प्रोटोझायलम आणि मेटाझायलम. तर जी प्रोटोझायलम असते ती पेरिसायकल जवळ असते, मग प्रोटोझायलम मध्ये जाते आणि प्रोटोझायलम मधून मेटाझायलम मध्ये आणि मग पाईप थ्रू समोर. समजलं का. तर पाथवे काय आहे, पाथवे समजलं. आधी रूट हेअर मधून पाणी जातो, नंतर कॉर्टेक्स मधून जातो. आता कॉर्टेक्स मधून दोन पद्धतीने जाऊ शकतो ते आपण समोर पाहूच. मग जातो एंडोडर्मिस मध्ये, इपिडर्मिस, आधी इपिडर्मिस मध्ये येते, नंतर एंडोडर्मिस मध्ये, ही इपिडर्मिस, कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, कॅस्पेरियन स्ट्रिप, पेरिसायकल, नंतर प्रोटोझायलम, नंतर मेटाझायलम. अशा पद्धतीनं वॉटरचा पाथ असणार आहे ट्रान्सपोर्टच्या. ओके. तर बघा काय आहे, absorption of water being continuous process. A sort of hydrostatic pressure is developed in living cell of root is called as root pressure. तर बघा काय होते की हे जे रूट आहे हे रूट प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे वॉटर यांच्यावर प्रेशर तयार करतो. मग वॉटर प्रेशर हा तयार झाला की वॉटर इकडे आतमध्ये जातो. वॉटर आतमध्ये गेला म्हणजे रूट प्रेशर लावत आहेत का, मग या रूट प्रेशरने पाणी असं समोर जाते. ठीक आहे. तर बघा दिस इज कॉल्ड एज रूट प्रेशर आणि यालाच रूट प्रेशर म्हणतात. या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला रूट प्रेशर म्हणतात. इट इज ड्यू टू रूट प्रेशर वॉटर फ्रॉम पेरिसायकल इज नॉट ओनली फोर्स्ड इनटू झायलम बट ऑल्सो कंडक्टेड अपवर्ड अगेन्स्ट दी ग्रॅव्हिटी. आता हा जो रूट प्रेशर आहे, रूटचा जो प्रेशर आहे, या आता रूट हा स्ट्रक्चर बघा, रूटचं स्ट्रक्चर म्हणजे रूट असे असतात ना. तर बघा या रूटच्या प्रेशरमुळे हा पाणी फक्त या कॉर्टिकल सेलला पार करून, एंडोडर्मिसला पार करून, कॅस्पेरियन स्ट्रिपला पार करून, पेरिसायकलला पार करून झायलम मध्ये जातो असंच नाही, तर आणखी एक काम होते या रूट प्रेशरमुळे की हा जो वॉटर आहे हा अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी जाऊ शकतो. म्हणजेच ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शननी वॉटर नेण्याचं काम कोणामुळे होऊन राहिलं आहे, रूट प्रेशरमुळे. रूट प्रेशर समजलं का. रूट प्रेशर इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा pathway of water across the root essentially occurs in two ways, apoplast and symplast. आता आपल्याला बघायचं आहे की इथून कॉर्टेक्स मधून कोणता पाथवे फॉलो होणार आहे वॉटरचा. तर बघा पहिला पाथवे आहे, इथून सांगते, या रूट हेअर मधून एक पाथवे सांगते आणि दुसऱ्या रूट हेअर मधून मी दुसरा पाथवे सांगते. बघा पहिला पाथवे काय आहे की हा जो रूट आहे हा सरळ असा जाईल, सरळ 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 या सेलच्या आतमधून जाईल. ठीक आहे. सेलच्या आतमधून जाईल. आणि दुसरा पाथवे असा आहे की जो सेलचे हे बाजूबाजूच्या जागा आहेत, हे जागा आहेत बाजूबाजूच्या, या जागेमधून हा पाणी जो आहे तो ट्रान्सपोर्ट होईल. म्हणजे हा सेलच्या आतमध्ये घुसणार नाही. जो सेलच्या आतमधून जातो म्हणजे प्लाझ्मोडेस्माटाला क्रॉस करून जातो. प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे कालच समजून सांगितलं होतं की दोन सेल मधला जो कनेक्शन असतो त्या कनेक्शनला प्लाझ्मोडेस्माटा म्हणतात. आता वॉटर जाणार आहे तर या कनेक्शनला पार करून जावं लागेल. तर या कनेक्शन मधून जो वॉटर पार करून जातो त्या पाथवेला म्हणतात सिम्प्लास्ट. काय म्हणतात? सिम्प्लास्ट. ओके, सिम्प्लास्ट. आणि जेव्हा वॉटर असा फटीफटीतून म्हणजे दोन सेलच्या मधातून जातो, गॅप मधून जातो, तेव्हा त्याला म्हणतात एपोप्लास्ट. काय म्हणतात? एपोप्लास्ट. तर बघा सिम्प्लास्ट आणि एपोप्लास्ट समजलं का. डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. व्हॉट इज सिम्प्लास्ट पाथवे अँड व्हॉट इज सिम्प्लास्टिक पाथवे अँड व्हॉट इज एपोप्लास्टिक पाथवे. क्वेश्चन येऊ शकतो डेफिनेशनवर, शॉर्ट क्वेश्चन. समजलं का. तर डेफिनेशन कशी लिहायची सिम्प्लास्टिक पाथवेची, लिहायचं काय, when water passes across from one living cell to another through plasmodesmata, when water passes through the plasmodesmata is called as symplastic pathway. Water passes from one living cell to another living cell from plasmodesmata called as symplastic pathway. आणि दुसरा पाथवे काय आहे, याचा डेफिनेशन काय लिहायची,
when some amount of water is passes across the root through the cell wall and intercellular spaces of cortical cells of root is called apoplastic pathway. म्हणजे जेव्हा हा पाणी या सेल वॉल आणि ह्या इंटरसेल्युलर स्पेसेस मधून ट्रान्सपोर्ट होईल तेव्हा त्याला म्हणायचं एपोप्लास्टिक पाथवे. समजलं का? तर सिम्प्लास्टिक पाथवेचे पुन्हा दोन प्रकार आहेत, वेस्क्युलर आणि ट्रान्समेम्ब्रेन. वेस्क्युलर आणि ट्रान्समेम्ब्रेन पाथवे हे तुम्हाला तेवढे म्हणजे डिटेलमध्ये काही सांगितलेलं नाहीये. मेन म्हणजे तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायचं आहे सिम्प्लास्टिक पाथवे आणि एपोप्लास्टिक पाथवे काय असतो. बघा पुन्हा एक तुम्हाला एका स्टोरीने समजावून सांगते मी काय आहे. बघा सिम्प्लास्टिक पाथवे आणि याची स्पीड पण समजेल त्या स्टोरीवरून. लक्ष द्या. सिम्प्लास्टिक पाथवे बघायचंय आधी. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता तुमचे बोर्डची एक्झाम येतील तर तुम्ही पेपर द्याल. पेपर दिल्यावर मग तुमचा रिझल्ट लागेल. तर ज्यांचे पर्सेंटेज जास्त आहेत ते कसे जातील? आता बघा तुम्हाला ज्यांचे पर्सेंट जास्त आहेत ते एकदम थाटामाटात गल्लीतून जातील. मग कोणी विचारला अगदी भोवती बापू तू तर 12वीला होता ना रे, हा मग तुला किती पर्सेंट मिळाले? तर मग सांगेल हो मला माझ्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. हा कोण सांगेल? सिम्प्लास्टिक पाथवे. म्हणजे मधातून जाईल. कोणालाही घाबरणार नाही, सेलच्या मधातून जाईल. पण बिचारा एपोप्लास्टिक पाथवे हा दुसरा मुलगा आहे ज्याला पर्सेंट एकदम कमी, बाउंड्रीवर पास झाला बिचारा किंवा नापासही झाला असेल. ठीक आहे, तर याला पर्सेंट कमी आहे. तर हा काय करेल? ज्या गल्लीत याला लोक दिसतील ती गल्ली अवॉइड करेल का? म्हणजे जिथून कुठूनही म्हणजे दोन घर आहेत म्हणजे दोन घरामध्ये अशी जागा असते ना छोटी मोठी गल्ली गुल्ली, तिथून मेन रोडनं हा जाणार नाही. जिथे याला जास्त लोक मिळतील विचारणार आहे तिथून हा जाणारच नाही. आणि तिथे जर असे लोक भेटले तर हा कुठूनही गल्लीतून मार्ग काढेल आणि एवढ्या फास्टली जाईल की काही सांगू नका, सुपर एक्सप्रेसलाही मागे टाकून देईल. आणि हा सिम्प्लास्टिक पाथवे हळूहळू जाईल. सिम्प्लास्टिक वाला ज्याचे मार्क जास्त आले तो हळू जाईल, सर्वांशी बोलत जाईल, आपले पर्सेंट सांगत जाईल. म्हणजेच बघा सिम्प्लास्ट पाथवेचं जे स्पीड आहे ती कमी असते, हळूहळू जातो सिम्प्लास्टिक पाथवेमधून वॉटर. पण एपोप्लास्टिक ठीक आहे म्हणजे गल्ली गल्लीतून कुठूनही घुसून कसं तरी जे आपले रिश्तेदार असतात त्यांच्यापासून वाचत कुठूनही म्हणजे छोट्या गल्लीतून छोट्या रस्त्यातून कुठूनही घुसून समोर चालला जाईल. म्हणजे याची स्पीड जी आहे एपोप्लास्टिक पाथवेची ही एकदम जास्त असते आणि सिम्प्लास्टिक पाथवेची कमी. तर या स्टोरीने आशा करतो की तुम्हाला यांचे स्पीड आणि कार्य समजले असतील, हे पाथवे समजले असतील. तर ठीक आहे, हा होता पाथवे ऑफ वॉटर. कशा पद्धतीने वॉटर हा ट्रान्सपोर्ट होतं हे होतं. तर या टॉपिक मधून क्वेश्चन येऊ शकतो सिम्प्लास्टिक पाथवेची डेफिनेशन, एपोप्लास्टिक पाथवेची डेफिनेशन आणि स्पीड पण येऊ शकते. कोणाची जास्त आहे आणि कोणाची कमी आहे एवढं समजलं. त्याच्यानंतर रूट प्रेशर इम्पॉर्टंट टॉपिक होता. याच्यामध्ये रूट प्रेशरच्या थ्रू वॉटर हा ट्रान्सपोर्ट होत आहे. मग समोर भरपूर थेरी पण येतील. हे थेरी फेल झाल्याची आपल्याला दिसणारच आहे. बघा काय आहे आता मेकॅनिझम ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. आता हा वॉटर ऍब्झॉर्ब तर झाला, इथून ऍब्झॉर्ब झाला, ट्रान्सपोर्ट पण झाला. आता याची मेकॅनिझम काय आहे? याला एनर्जी लागते किंवा नाही लागत असेल तर किती प्रमाणात लागते? ठीक आहे, हे सर्व पाहू आपण. मेकॅनिझम ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बघा काय आहे. मेनली देअर आर टू वेज मोड्स ऑफ ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर विथ पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन अँड ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. हा नाव तुम्हाला पूर्वी कानावरून तुमच्या गेल्यासारखं वाटत आहे का? मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन समजून सांगितलेला होता. पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन ठीक आहे. तर मेकॅनिझम मध्ये दोन प्रकारचे मेकॅनिझम होतात. एक तर ऍब्झॉर्प्शन हा पॅसिव्ह होऊ शकतो किंवा मग ऍब्झॉर्प्शन हा ऍक्टिव्ह होऊ शकतो. तर काय आहे बघा पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन आणि ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. आणि हा टॉपिक इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा लॉंग क्वेश्चन मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ वॉटर ऍब्झॉर्प्शन. मग तिथं तुम्हाला पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन पण एक्सप्लेन करावं लागेल आणि ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन पण एक्सप्लेन करावं लागेल. तर लॉंग क्वेश्चन साठी याची तयारी करून ठेवा. ओके, तर बघा काय आहे पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन आणि ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. सगळ्यात आधी आपण पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन बघू. काय म्हणते बघा. इट इज द मेन वे टू ऑफ ऍब्झॉर्बिंग वॉटर थ्रू रूट्स अँड नॉट बाय द रूट्स फ्रॉम द सॉइल इनटू द प्लांट्स. तर पॅसिव्ह ऍब्झॉर्प्शन जो आहे हा रूट्स मधून ऍब्झॉर्ब होण्याचा एक
मोस्ट इम्पॉर्टंट मेन वे आहे, मेन मार्ग आहे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. आणि पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मी आधीच सांगितलं होतं. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन म्हणजे फुकटवाला. फुकटवाला म्हणजे झाडाची एनर्जी काय आहे, सॉरी करन्सी काय आहे, एनर्जी. तर या ॲब्झॉर्प्शन मध्ये एनर्जी लागत नाही. या पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये एनर्जी लागत नाही. आणि हा एक मेन ट्रान्सपोर्ट करण्याचा मेन वे आहे. ओके, तर बघा, the driving force is a transpiration pool and thus proceeds through dpd gradient. आता यांचा ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, ट्रान्सपिरेशन पूल. ट्रान्सपिरेशन पूल काय असतो ते आपण समोर पाहणार आहोत समोरच्या लेक्चर मध्ये. ओके, तर ट्रान्सपिरेशन पूल असतो यांचा डीपीडी. डीपीडी मी समजावून सांगितली, तहान. एका सेलची तहान भागली दुसऱ्या सेलकडे जाते, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, मग ही खाली झाली तर हिच्याकडे दुसरा येतो वॉटर. समजत आहे का? तर ही जी ट्रान्सपोर्टची प्रोसेस आहे ती कशाच्या बेसिसवर होते, डीपीडी, डिफ्युजन प्रेशर डेफिसिट, तहान, सेलची तहान. ओके, there is no expenditure of energy as water moves in accordance to the concentration gradient. बघा, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये एक्सपेंडिचरची गरज नसते. तर यांच्यामध्ये कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आवश्यक असतो. कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे बाहेर पाणी जास्त पाहिजे आणि आतमध्ये कमी पाहिजे तरच पाणी आतमध्ये जाईल. मग जास्त कमी पाणी वॉटरवाल्या सेलकडे, कमी वॉटरवाल्या सेलकडे. कंडिशन काय आहे, कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असायला पाहिजे, कन्सन्ट्रेशन वेगवेगळा असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय म्हणत आहे, हेन्स इट इज पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. अबाउट 98% ऑफ द टोटल वॉटर ॲब्झॉर्ब्ड इन प्लांट ऑकर्स पॅसिव्हली. तर बघा, 98% प्लांट्स, किती, 98% प्लांट हे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन करतात. ठीक आहे, जास्त भरपूर झाडं. ठीक आहे, ओनली 2% प्लांट्स ॲब्झॉर्ब ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. ठीक आहे. Passive absorption occurs during daytime when transpiration is in progress. It stops at night when transpiration is stopped. जेव्हा, बरं मी तुम्हाला पॉइंटच काढून देते, हो ना, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आणि ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनचे. म्हणजेच आपल्याला या पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन वरून ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन इझिली समजता येईल. काय आहे बघा, हो काम नाही मिटलं का. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आणि त्याच्यानंतर आहे इकडे ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आणि ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. आधी आपण पाहिलं होतं, पहिला पॉइंट काय होता, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची गरज असते. नीड्स कन्सन्ट्रेशन, CON, याला समजायचं कन्सन्ट्रेशन. ठीक आहे, कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची आवश्यकता असते. आता ॲक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन आपण समोर पाहूच. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट पाहिलं, याच्यामध्ये नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, याच्यामध्ये एनर्जी खर्च करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर बघा, तिसरा पॉइंट पाहिला आहे आपण की पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑकर्स ड्युरिंग डे टाइम. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन जो आहे तो कोणत्या टाइमवर होतो, डे टाइम. ऑकर्स ड्युरिंग डे टाइम. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑकर्स ड्युरिंग डे टाइम. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, आणि ही जी प्रोसेस आहे ही कशामुळे प्रोग्रेस करते, कशामुळे समोर जाते, कारण डे टाइमला काय होते, ट्रान्सपिरेशन. काय होते, ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय, ट्रान्सपिरेशन म्हणजे काय होते बघा, लिप्स मधून वॉटर जो आहे तो वेपर्सच्या फॉर्म मध्ये बाहेर जातो. मग वॉटरच्या फॉर्म, इथला वॉटर जर कमी झाला तर बाहेरच्या इकडून दुसऱ्या टिश्यू कडून, दुसऱ्या सेल्स कडून हा पाणी खिचेल ना. मग हा पाणी खिचला तर मग काय होईल, मग रूट्स कडून त्यांच्याकडे दुसरं पाणी येईल. समजत आहे का, म्हणजे खालून पाणी दुसरं येत जाईल. तर जेव्हापर्यंत ट्रान्सपिरेशन सुरू आहे म्हणजे डे टाइम मध्ये, तेव्हापर्यंत पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन होत राहील विदाउट एनर्जी. ओके, त्याच्यानंतर बघा, rapid transpiration creates the tension in the xylem vessel due to negative water potential. This tension is transmit the xylem in the roots
कन्सिक्वेंटली द वॉटर इज पुल्ड अपवर्ड पॅसिव्हली. तर बघा ट्रान्सपिरेशन झाला. आता झायलम या पानाकडे समजा पाणी आणत आहे, ठीक आहे, हे झायलम आहे, तर पाणी आणत आहे. हा पान काय करत आहे, ट्रान्सपिरेशनने पाणी सगळं उडवून टाकत आहे, उडत आहे इथलं पाणी. तर या झायलमवर टेन्शन येईल, टेन्शन आला तर हे झायलम काय करेल, खालून जिथून याला पाणी मिळते तिथून जास्त पाणी खिचण्याचा प्रयत्न करेल का, मग जास्त पाणी खिचेल तर याच्याकडे पाणी येत राहील, म्हणजेच इथं एनर्जी लागणार नाही, फ्री होऊन राहिला काम सगळा. समजत आहे का. त्याच्यानंतर बघा ड्युरिंग पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन नो एटीपी इज युटिलाइज्ड. पुन्हा तेच सांगून राहिलं, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये एटीपी युटिलाइज होणार नाही. एटीपी म्हणजेच काय, एनर्जी, प्लांटची एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये असते, ते आपण समोरच्या चॅप्टर मध्ये शिकू काय आहे एटीपी, ठीक आहे. तर एटीपी युटिलाइज होणार नाही. ऑब्वियसली द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज नॉट अफेक्टेड. द प्लांट वॉटर इज मेनली अब्सॉर्ब बाय पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन, पॅसिव्हली. तर बघा जर ट्रान्सपिरेशन कोणत्याही फॅक्टर्सनी अफेक्ट झाला नाही, म्हणजेच ट्रान्सपिरेशन असंच होत राहिला, तर पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन पण होत राहील. समजत आहे का, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन. तर हे आहे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला प्रश्न आला की डिस्क्राइब द मेकॅनिझम ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन. तर तुम्ही काय लिहायचं, आधी पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन लिहायचं. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनचे हे पॉइंट्स मी शॉर्टकट मध्ये लिहून दिले आहेत, तुम्ही लॉंग मध्ये लिहायचे, ओके. त्याच्यानंतर लिहायचं ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन आणि ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन विषय हे असंच. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शनच्या उलटाच ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन असतो. बघा काय आहे, तर बघा ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन, हिअर वॉटर इज ॲब्झॉर्ब ड्यू टू ऍक्टिव्हिटी ऑफ रूट्स. याच्यामध्ये सुद्धा वॉटर ॲब्झॉर्ब होते, पण याच्यामध्ये रूटला ऍक्टिव्हिटी करावी लागते. आणि ऍक्टिव्हिटी इथं तर डायरेक्टली होत होता, कारण ट्रान्सपिरेशन व्हायचं, आणि ट्रान्सपिरेशन व्हायचं म्हणजे रूट पाणी कमी होत होतं रूटकडे, तर रूटला घ्यावाच लागेल ना. तर ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये काय होते बघा, थोडासा चेंज आहे. रूट सेल्स प्ले ऍक्टिव्ह रोल इन द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर. द ड्रायव्हिंग फोर्स इज द रूट प्रेशर डेव्हलप्ड इन द लिव्हिंग सेल्स ऑफ दी रूट. तर बघा या रूट मध्ये काय होते की याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स डेव्हलप होते, आणि त्या फोर्स साठी मग लागते एनर्जी. काय होते बघा पुन्हा एकदा, ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑकर्स युजली ॲट नाईट when transpiration stop due to closure of stomata. रात्रीच्या वेळेला, स्टोमॅटा पण मी समजून सांगितलंय बघा, रात्रीच्या वेळेला हे जे स्टोमॅटा असतात हे होतात बंद. स्टोमॅटा बंद झाले तर वॉटर बाहेर जाणार नाही, आणि वॉटर बाहेर जाणार नाही म्हणजे ट्रान्सपिरेशन थांबलेला आहे. ट्रान्सपिरेशन थांबला म्हणजे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन थांबलेला आहे. तरी पण झाडाला पाण्याची गरज आहे, कारण झाडाला म्हणजे पाण्याच्याच थ्रू सगळे मिनरल्स मिळतात, पाण्याच्याच थ्रू त्याचा फूड जो बनवलेला आहे ते ट्रान्सपोर्ट होते सगळ्या पार्टकडे, म्हणजे पाण्याची गरज आहे. तर रात्रीच्या टाइमवर पण गरज असेल झाडाला, ठीक आहे. तर रात्रीच्या टाइमवर तर ट्रान्सपिरेशन बंद होते. ट्रान्सपिरेशन बंद म्हणजे पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन बंद, आणि पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन बंद म्हणजेच आपल्याला कशाची गरज पडणार आहे, आता फुकटवाला काम संपलेला आहे. आता आपल्याला एनर्जी खर्च करावी लागेल, ठीक आहे. म्हणजेच मेन एक पॉइंट समजला का तुम्हाला, इट ऑकर्स ड्युरिंग नाईट टाइम. इट म्हणजे कोण, पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑकर्स ड्युरिंग नाईट टाइम. पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन कधी होते, नाईट टाइमला होते. का, कारण त्याच्यामध्ये ट्रान्सपिरेशन काय होते, थांबते. ट्रान्सपिरेशन स्टॉप, ट्रान्सपिरेशन स्टॉप, ओके. तर बघा त्याच्यानंतर काय म्हणत आहे, ॲज वॉटर ॲब्झॉर्प्शन इज अगेन्स्ट द डीपीटी ग्रेडियंट इट इज द एक्सपेंडिचर ऑफ एटीपी. आता मला सांगा की ट्रान्सपिरेशन थांबला आहे, इथली सेल जी आहे तिची टर्जिडिटी कमी होणार आहे का, नाही होणार आहे, कारण ही सेल खालीच झालेली नाही, तर ही दुसऱ्या सेलमधून पाणी खिचेल का, ओढेल का, नाही खिचणार आहे. तर मग काय होईल, हिची डीपीडी जशी आहे तशीच राहील. तरी पण आपल्याला डीपीडी तिला तहान नाही लागली आहे तरी पण पाणी पाठवावं लागेल वरती. तर पाणी पाठवण्यासाठी म्हणजे आता ही सेल टर्जिड आहे, पण या सेलला इच्छेपेक्षा टर्जिड बनवावं लागेल, तेव्हाच इथून इकडे ट्रान्सपोर्ट होईल. म्हणजे जो काही आपल्याला ट्रान्सपोर्ट करायचं आहे मिनरल्स किंवा फूड ते ट्रान्सपोर्ट होतील. समजलं. तर अगेन्स्ट द डीपीडी कन्सन्ट्रेशन म्हणजे याच्यामध्ये कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची गरज नाही, नो नीड ऑफ कन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, ओके. याच्यामध्ये कन्सन्ट्रेशन ग्रेडियंटची गरज नाही. पण याच्या बघा पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये एनर्जीची गरज नव्हती, पण ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन मध्ये काय,
एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी होते, एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी, एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. समजलं का? तर हे होतं आपलं पॅसिव्ह आणि ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. पुन्हा बघा ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन दोन प्रकारे होते. काय म्हणत आहे? ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन मे बी ऑफ टू काइंड्स विथ ऑस्मोटिक अँड नॉन ऑस्मोटिक. आता बघा ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शनचे दोन प्रकार लक्षात ठेवायचे, ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन आणि नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे. तर बघा काय असते ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन आणि नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन. ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन, Atkins and Priestley 1922 proposed that water is absorbed from soil into xylem of the root according to the osmotic gradient. आपण पाहिलं होतं ऑस्मोटिक प्रेशर मध्ये आणि दोन सायंटिस्ट होते ॲटकिन्स आणि प्रिस्टली, दोन सायंटिस्ट 1922 मध्ये यांनी ऑस्मोटिक ग्रेडियंट चा शोध लावला ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन मध्ये. ओके. तर हे काय म्हणतायत की ऑस्मोटिक ग्रेडियंट, सॉरी ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन, ABSO. ठीक आहे. ऍब्झॉर्प्शन. तर ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन मध्ये ॲटकिन्स आणि प्रिस्टली 1922 मध्ये यांनी प्रपोज दॅट वॉटर इज ऍब्झॉर्ब फ्रॉम सॉइल टू झायलम अँड ऑफ द रूट अकॉर्डिंग टू द ऑस्मोटिक ग्रेडियंट. हे यांनी सांगितलं होतं की ऑस्मोटिक प्रेशर जे आहे ना ते यांनी ॲटकिन्स आणि प्रिस्टली, कोण आहे? ॲटकिन्स अँड प्रिस्टली. हे प्रिस्टली जे आहेत यांनी पुन्हा एक दुसरा शोध लावला की वॉटरला ऑक्सिजन, वॉटर हा ऑक्सिजन रिलीज करतो कोणती फोटोसिंथेसिसच्या वेळी. हे यांनी दोन शोध लावलेले आहेत. ठीक आहे. आणखी लावले असतील पण ते आहे ऑक्सिजन वॉटर हा रिलीज करतो, हे यांनी शोध लावलं. तर बघा ॲटकिन्स आणि प्रिस्टली या दोघांनी काय केलं की याचा शोध लावला की जेव्हा वॉटर हा इथून आतमध्ये येतो ऑस्मोसिसच्या थ्रू, तर हा झायलम मधून मग पुन्हा ट्रान्सपोर्ट होतो. या ऑस्मोसिसने आतमध्ये आला, इथून मग वरती झायलमच्या हेल्पने वरती जातो. हे यांनी सांगितलेले आहे ॲटकिन्स आणि प्रिस्टलीने. काय म्हणताय? टू क्रिएट ऑस्मोटिक कंडिशन देअर इज अन एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी बट सच ॲब्झॉर्प्शन डज नॉट डायरेक्टली रिक्वायर द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. तर बघा इथून जर झायलम मधून वॉटरला जायचं असेल तर वॉटर या प्रोसेसमध्ये, या ऍब्झॉर्प्शन मध्ये एनर्जीचं एक्सपेंडिचर करण्याची गरज आहे, म्हणजेच त्याला आपण ऍक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणत आहे बघा, इट इज नॉट डायरेक्टली रिक्वायर्ड द एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. डायरेक्टली एनर्जीची गरज नाहीये पण एनर्जीची गरज आहेच म्हणत आहे. ठीक आहे. तर बघा काय म्हणत आहे, इनडायरेक्टली गरज आहे. A gradient of DPT developed from cell of epiblema to pericycle due to activity of living cells of root. तर आपण आताच काढलेलं होतं ते रूटचं स्ट्रक्चर. इथं कॉर्टिकल सेल्स होत्या, नंतर एंडोडर्मिस होती, कॅस्पेरियन स्ट्रिप होती, पेरिसायकल होती, त्याच्यानंतर होती झायलम आणि बाजूला होत्या फ्लोएम. असं स्ट्रक्चर होता ना, अशा सेल्स होत्या. ठीक आहे. कॉर्टिकल सेल्स. तर काय म्हणताय बघा की ग्रेडियंट ऑफ डीपीटी डेव्हलप ऑफ दी सेल इपिब्लेमा सेल्स. तर बघा हे जे डीपीडी आहे, तहान आहे, ती कुठे डेव्हलप? इपिब्लेमा सेल्स मध्ये. इपिब्लेमा सेल्स म्हणजे हे वरची लेअर, सर्वात लास्ट वाली लेअर, वरची लेअर. ठीक आहे. एपिडर्मिस म्हणतो आपण याला. तर हिच्यामध्ये डीपीटी डेव्हलप होतो आणि इथपर्यंत पेरिसायकल पर्यंत जातपर्यंत यांना या सेल्सला, हे ज्या सेल्स आहेत यांना ऍक्टिव्हिटी करायची असते, कार्य करायचे असते आणि कार्य करण्यासाठी एनर्जीची गरज असते. ठीक आहे. तर एनर्जी यांच्यामध्ये यांना आवश्यकता असते एनर्जीची. ठीक आहे. पेरिसायकल टू ऍक्टिव्हिटी लिव्हिंग सेल्स. ॲज द प्रोसेस इज कंटिन्युअस द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज कॉल्ड रूट प्रेशर इज डेव्हलप इन द रूट. या ऍक्टिव्हिटीच्या दरम्यान काय तयार होतो? हायड्रोस्टॅटिक प्रेशर तयार होतो आणि त्यालाच आपण रूट प्रेशर सुद्धा म्हणतो. या सेल्समध्ये रूट सेल्समध्ये रूट प्रेशर तयार होतो. दिस रूट प्रेशर फोर्स वॉटर फ्रॉम पेरिसायकल टू झायलम अँड देन अपवर्ड्स टू दी स्टेम. मग काय म्हणतात की हा जो रूट प्रेशर आहे हा या कॉर्टिकल सेल मधून, पेरिसायकल मधून मग झायलम पर्यंत जाण्यासाठी हेल्प करतो आणि अशा पद्धतीने प्लांटच्या वरच्या पार्ट्स मध्ये जसे स्टेम, लीव्स, फ्लावर्स यांच्यापर्यंत पाणी हा ट्रान्सपोर्ट होतो. हे सांगितलं आहे आपल्याला ऑस्मोटिक थेअरीमध्ये. आता बघा नॉन ऑस्मोटिक थेअरी काय म्हणत आहे. नॉन ऑस्मोटिक थेअरी वाले कोणते सायंटिस्ट आहेत बघा.
बघा ही पहिली थेरी, पहिला ऍब्झॉर्प्शन, आणि हा नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन. नॉन ऑस्मोटिक ऍब्झॉर्प्शन बघा काय म्हणताय, क्रॅमर अँड थिमन. क्रॅमर अँड थिमन, वर्ष 1959. तर बघा 1959 मध्ये क्रॅमर आणि थिमन यांनी काय सांगितलं बघा, प्रपोज दिस थेरी. समटाइम्स ही थेरी यांनी प्रपोज केली, क्रॅमर आणि थिमन. कोणती थेरी कोणी प्रपोज केली हे लक्षात ठेवा 1 मार्क्ससाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणत आहे हे थेरी, sometimes water is absorbed from soil against the concentration gradient. Such absorption requires an expenditure of energy released during respiration directly. Poor supply of oxygen retards the water absorption. Moreover, low temperature retards the water uptake because of decrease in rate of respiration. आता बघा यांनी ऑस्मोसिसच्या मदतीने समजून सांगितलं, आणि यांनी काय सांगितलं, वॉटर ॲब्झॉर्प्शन जो आहे, जेव्हा टेम्परेचर कमी होतो, सॉइलचे टेम्परेचर जेव्हा कमी होतो तेव्हा वॉटर ॲब्झॉर्प्शन हा कमी होतो, आणि वॉटर ॲब्झॉर्प्शन कमी झालं तर इकडे प्लांटमध्ये वॉटर कमी होईल. तर प्लांटमध्ये वॉटर कमी होऊ नये म्हणून इथं कशाची गरज असते, ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनची गरज असते. म्हणजे एनर्जी लावायची असते, एनर्जी लावून पाणी खिचायचं असते, ठीक आहे, ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन. किंवा बघा किंवा कधी कधी काय होते, रेस्पिरेशन, आणि याच्यामध्ये डायरेक्ट एटीपीची गरज असते, याच्यामध्ये इनडायरेक्ट एटीपीची गरज, हे लक्षात ठेवा. तर बघा पुअर सप्लाय ऑफ ऑक्सिजन रिटार्ड्स द वॉटर ॲब्झॉर्प्शन. आणि जर इथं सॉइलमध्ये पुअर जास्त प्रमाणात ऑक्सिजनचा सप्लाय झालेला नाहीये तर तरी सुद्धा वॉटरचा ॲब्झॉर्प्शन हा अफेक्ट करतो, कमी होतो, आणि कमी झाल्यावर मग आपल्याला ऍक्टिव्हली वॉटर खिचावं लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर यूज ऑफ मोर ओव्हर, सॉरी लाईट गेली यार, ओके कोई नाही, आवाज तर येते ना, ठीक आहे. तर बघा बरं 1 मिनिट थांबा, थोडेसे थांबून टाकू आपण. चलो लाईट आ गई है. हाँ कोणता चालू होता आहे आपला, एकदम लास्ट वाला टॉपिकवर लाईट गेली, छोटासा टॉपिक आहे बाकी. बघा मोर ओव्हर लो टेम्परेचर रिटार्ड्स द वॉटर अपटेक बिकॉज ऑफ डिक्रीज इन रेट ऑफ रेस्पिरेशन. हे पाहिलं आपण, रेस्पिरेशन कमी, बघा टेम्परेचर कमी, रेस्पिरेशन कमी, रेस्पिरेशन कमी, वॉटर ॲब्झॉर्प्शन कमी, वॉटर ॲब्झॉर्प्शन कमी, पाणी कमी, पाणी कमी, तर ऍक्टिव्ह ॲब्झॉर्प्शनचे हेल्प घ्यावी लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा यूज ऑफ मेटाबॉलिक इनहिबिटर्स ऑल्सो रिटार्ड द रेट ऑफ रेस्पिरेशन अँड दस वॉटर अपटेक. तर बघा मेटाबॉलिक इनहिबिटर्स असतात, मेटाबॉलिक इनहिबिटर्स म्हणजे सेलमध्ये जे केमिकल प्रोसेस असतात त्यांना रोखण्यासाठी इनहिबिटर्स असतात. तर ते इनहिबिटर्स काय करतात, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रोखतात, आणि मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रोखल्या तर वॉटर ॲब्झॉर्प्शन पण रोखू शकतो किंवा रिटार्ड होतो, रोखतो, ठीक आहे, वॉटर अपटेक. तर हे होती नॉन ऑस्मोटिक ॲब्झॉर्प्शन, ही होती ऑस्मोटिक ॲब्झॉर्प्शन. याच्यामध्ये मेनली लक्षात ठेवायचं आहे की ऑस्मोटिक ॲब्झॉर्प्शन कोणी दिलं, नॉन ऑस्मोटिक ॲब्झॉर्प्शन कोणी दिलं. आणि याचे जर नोट्स तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू, ठीक आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, नेक्स्ट क्लासमध्ये ट्रान्सलोकेशन ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरचं ट्रान्सलोकेशन कशा पद्धतीने होतं. म्हणजे भरपूर थिअरी आहे, 2-4 म्हणजे थेअरी तर तशा भरपूर आहेत, पण आपल्याला 3 थेअरी मेनली या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. तर समोरच्या जो लेक्चर असणार आहे तो मोस्ट तुम्हाला जेवढे व्हेरी लावायचे आहेत तेवढे लावा, तेवढा व्हेरी इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक नेक्स्ट वाल्या व्हिडिओचा, ओके. तर आजसाठी एवढंच. समजलं असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ओके. तब तक के लिए बाय बाय.